चंद्रपूर जिल्ह्यात ज्या नदी आहेत झरपट आणि इरई आणि वर्धा या नदीलगत असलेल्या ज्या शेत्या आहेत त्याचा भरपूर प्रमाणात नुकसान या पूरमुळे झालेलं आहे. 2 दिवस साधारण पुराचं पाणी जे आहे तो शेतीमध्ये होतं, त्याच्यामुळे एक मोठं नुकसान सोयाबीन आणि कापूस पिकाचा झाला आहे. यासोबतच फळभाज्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात लावल्या गेल्या होत्या, त्याचंही मोठं नुकसान झालेलं आहे. आणि प्रत्येक शेतातली अशीच परिस्थिती आहे. हे जो चिखल आहे, मोठ्या प्रमाणात चिखल जो आहे, तो गाळ जो आहे तो जमा झालेला आहे. त्याच्यामुळे आता हे जे पीक आहे कोणत्याच कामाचं उरलेलं नाही. पूर्णपणे सरसकट हे जे दिसत आहे हे पूर्णपणे पीक हे ज्यात नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत, नेमकं कसं नुकसान झालेलं आहे त्यांना सांगणार आहे. नुकसान कसं झालं आहे आणि काय मागणी आहे? मी राहुल झाडे, युवा शेतकरी. मागल्या 4-5 वर्षापासून शेती करत आहे. पण दरवर्षी शेती म्हणजे पाण्याखाली जाते. आमच्या गावातली जवळपास 80 ते 90% शेती पूर्ण म्हणजे पाण्याखाली जाते आणि पूर्ण शेतीचं नुकसान होतं. जसं इराई नदीकडून पण आणि तिकडे वर्धा नदीकडून पण. इराई नदीचं बॅकवॉटर मुळे नुकसान होतं आणि वर्धा नदीचं ते पैनगंगा आणि ते काहीतरी तिकडे खडकी नदी ते संगम आहे, त्यामुळं पूर्ण नुकसान होतं. आणि माझी एक मागणी आहे की या नुकसानीवर काहीतरी परमनंट असं सोल्युशन काढावं. कारण तर हे नुकसान समोर पण होतच राहणार आहे. जसं 2 नद्या आहेत त्याच्यामुळे संगमामुळं हे कंटिन्यू असं नुकसान होतच राहणार आहे. त्यामुळे नाही का माझी मागणी आहे की या नुकसानीसाठी म्हणजे परमनंट असा इलाज म्हणजे जवळपास याला असं काहीतरी डॅम तरी घोषित करून टाका. नाहीतर काहीतरी याचं म्हणजे पूर्ण जमिनी घेऊन असं काहीतरी कॉम्पेन्सेशन देऊन आम्हाला म्हणजे मोकळं करून टाकावं. नाहीतर हे असं दरवर्षी होतच राहणार आहे. म्हणजे याच्यावर काही उपायच नाही असं मला वाटतं. आपल्यासोबत पुन्हा एक शेतकरी आहे. दादा, कसं नुकसान झालंय, काय मागणी आहे तुमची? जवळजवळ 80 ते 85% आपल्या शेतीचं नुकसान झालं. कारण 2 नद्या आहे, हिरे आणि वर्धा नदी. त्याच्यामुळे दरवर्षी हेच परिस्थिती आहे ती. त्याच्यामुळे काय झालं आता फसल तर गेली आपली, नुकसान झालं, खर्च गेला. खर्चामुळं आपलं पूर्ण शेतकरी हवालदिल झाला. आणि नंतर आपल्याला जगणं कसं, किंवा बैलाला चारा नाही, माणसाला जगणं हे खूप म्हणजे मुश्किल होऊन गेलं आहे आता. त्याच्यामुळं काहीतरी शासनाने याच्यावरती यानं पर्याय काढावा आणि काहीतरी शेतकरी असं म्हणजे काही असं म्हणजे हे झालं नाही पाहिजे, यासाठी काही पर्याय करावा. महत्वाचं म्हणजे हे जे हडस्ती गाव आहे, या गावाचा 2 नदीचे पात्र संगम आहे, एक इरई आणि वर्धा. आणि या 2 नदीच्या संगमावर हा गाव आहे, त्याच्यामुळे मोठं नुकसान दरवर्षी होते. नेमक्याची पुन्हा कारण काय? आपल्याकडे पुन्हा एक शेतकरी आहेत. दादा, हे जो वारंवार पूर येते, काय नुकसानीचं होतं? नमस्कार, मी किशोर मेश्राम, हडस्ती पोलीस पाटील. इथं जे आपण चंद्रपूरला ब्लॅक गोल्ड सिटी म्हणतो, जे ब्लॅक गोल्ड सिटीचा एक कोळसा उत्खनन जे आपल्या परिसरात कोलगाव जे आणि गौरी आणि इकडे माना WCLचे जे माती आहे वेस्ट ते एकदम नदीच्या काठी टाकलेलं आहे. त्यामुळे जे इथं नदी इरे आणि वर्धा नदीचा संगम आहे, त्यामुळे ते वॉटर फ्लो नव्हता, बॅक वॉटर येते आणि त्याचा फटका पूर्ण शेतकऱ्यांना, जे हडस्ती चारोट आहे नदीकाठची गावं असलेले आहेत, त्या पूर्ण शेतकऱ्यांना 100% फटका होतो. आणि हा लगातार 5-6 वर्ष कंटिन्यू चालत आहेत. त्यामुळे जे पहिलं उत्पन्न राहते खरीपचं, ते शेतकऱ्यांच्या हातात येतच नाही आणि काय ते फक्त रब्बीच्या उत्पन्नावर राहावं लागतं आणि शेतकऱ्यांना असं पुरेपूर काही मदत पण मिळत नाही शासनाकडून. ते जे पुरबुडी मिळतात ते तुटपुंजे असतात. त्यामुळे ते शेतकऱ्याला जगणं खूप कठीण असतं. मिळणारी मदत ही अत्यंत अल्प असते, त्याच्यामुळे नुकसान मोठं आहे. शासनाने या संदर्भात काही बदल करावे, निकष बदल करावे आणि नुकसान भरपाई सरसकट द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दर्शक न्यूज मराठी, चंद्रपूर.